हॅलो. हाय. सो आमची अजून एक खूप गोड स्टुडंट आहे प्रियांका कडलक. तिचा मुलगा 9वी तरी वाटत नाही, लहान वाटते आणि छान फिट आहे. सो प्रियांका, लवली हॅव्हिंग यू. 1 वर्षभराने आलीस ना तू का 2 वर्षांनी? 1 ते 1.5 वर्ष झाले मॅम कंप्लीट. 1 ते 1.5 वर्षांनी मॅडम सर्टिफिकेट घ्यायला आलेले आहेत. त्यांनी प्रोफेशनल डिप्लोमा केला आहे आणि कालच माझ्या सलूनचं ओपनिंग झालेलं आहे. एक्सलंट, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आणि काय नाव आहे सलूनचं? सलूनचं नाव आता रॉयल्टी ब्युटी सलून. आणि कुठं आहे? चाकण तळेगाव चौकामध्ये, वेदांत संकुलनच्या इथं आहे. एक्सलंट. आणि किती एरिया, काय स्क्वेअर फीट? एरिया तर खूप छान, जशी अकॅडमीचा आहे त्यातल्या त्यात बेसिक असतं. एरिया म्हणजे किती स्क्वेअर फीट आहे? अंदाजे तर 20 बाय 40चा वगैरे असं गाळा घेतला. गाळा घेतलेला आहे. व्हेरी गुड. सो मी असं सांगत होते की प्रियांका कोर्स झाला, कोर्स नंतर सर्टिफिकेट नाही म्हणून कामात काही अडलं का? अजिबात काही नाही. कारण तर प्रॅक्टिकल इतकं छान होतं ना की थेअरी नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकलवरती जास्त जोर तर आम्ही घेतलेलाच होता. आणि मॅडमने आमच्याकडून करून घेतलं होतं आणि हाताला पकडून आमच्याकडून करून घेतलं होतं. आणि त्याच्यामुळं प्रॅक्टिकल दिलं ना की कुठेही गेले तरी, मी 3 ठिकाणी जॉब केला पण प्रॅक्टिकलच्याच याच्यावरती. आय एम ग्लॅड की तू कोर्स नंतर जॉब केला. हो. काय बघायचं जॉबला गेलं की? जॉबला गेलं की पहिले तर पर्सनॅलिटीपेक्षा आपण काय करतो ह्याच्यावरती जास्त महत्त्वाचं असतं. आपले मुवमेंट काय होते, किंवा थ्रेडिंग म्हणा, किंवा हेअरकट म्हणा, किंवा फेशियल, सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहतं फेशियल आणि वॅक्सिन. त्याच्यावरच आपली काय म्हणतो आपण त्याला, टेस्ट चालू होते. पहिले तर असते थ्रेडिंग, दुसरं वॅक्सिन आणि तिसरं असतात फेशियलचे स्ट्रोक. ते विचारतात आणि डिरेक्टली आपल्या हातात क्लायंट जातात आणि म्हणतात करा. तू आता काहीतरी शेअर करत होतीस, तू जिथे जॉब करायची त्या मुलींना ट्रेन करायची. हो, करते मॅम. मी आजही प्रॅक्टिकल मुलींचं खूप छान पद्धतीने घेतली. नाही, पण तू ज्यांच्याकडे जॉब करायचीस तिथल्या स्टाफला हा काय किस्सा आहे हा सांग. म्हणजे तू म्हणलीस की मी तिथल्या मुलींनाही शिकवलं. हो, तिथल्या मुलींना असं की ज्यावेळेस मॅम त्यांचे थेअरी घ्यायच्या तर मी स्वतः प्रॅक्टिकल घ्यायची. ज्यावेळेस प्रॅक्टिकल घ्यायची ज्यावेळेस मेनिक्युअर, पेडिक्युअर असेल, फेशियल असेल, ते प्रत्येक की आपण म्हणतो ना की बोन्सची नावं सांगा किंवा मसलची नावं सांगा, तर त्याचे सगळे सांगून, तर मुली म्हणायच्या दीदी तुला एवढं येतं? मी म्हणायची हो येतं. ज्या वेळेस आम्ही शिकलो होतो किंवा शिकवत होत्या मॅम, तर आमच्याकडून वधवून घ्यायच्या की ह्याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, म्हणजे असं प्रत्येक पार्टला काय बोलतात हे आमच्याकडून करून घ्यायच्या. त्या नाही मारलं तर धपाटे मारून आमच्याकडून करून घ्यायचे. दीपाली मॅमने तर अक्षरशः 2 वेळा मला स्ट्रोक बसत नाही किंवा तुझे काय म्हणतात प्रेशर बसत नाही, त्याच्यावरून माझे खूप सारे मेनिक्युअरचे आणि पेडिक्युअरचे प्रॅक्टिकल घेतले. जे की आम्हाला 10 घ्यायचे होते तिथे नाही. म्हणजे त्या म्हणायच्या की तुझ्या हातावरती प्रेशर पडत नाही. ज्यावेळेस प्रॅक्टिकल करताना मेनिक्युअर असेल, पेडिक्युअर असेल, जिथं आम्हाला 10 प्रॅक्टिकल करायचे तिथं मी 20 प्रॅक्टिकल केलेले आणि खरंच केलेले. ग्रेट, आय एम सो ग्लॅड. आणि तू हे सगळं आज बोलतीये अत्यंत शांत आणि अशी वाटणारी मुलगी, एकदम डायनामिक, अशीची राणी आज झाल्यासारखी. मॅम, ज्यावेळेस फर्स्ट टाइम मी माझ्या मैत्रिणी, कोणी पाठवलं ते? दिव्या भालेराव म्हणून माझी मैत्रीण आहे गावाकडची. तिचा व्हिडिओ मी टाकलेला युट्यूब. हो, ती माझी मैत्रीण, आम्ही एकाच गावाकडच्या. आणि जीवनामध्ये असे काहीतरी अनुभव येतात की आपल्याला काहीतरी स्वतःमध्ये बदल करण्यासाठी एक टर्निंग पॉईंट असतो. जो टर्निंग पॉईंट मला तिच्या थ्रू इथंपर्यंत येण्याचा मिळाला. आणि आज मी जे काही सक्सेस आहे, सो जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा किंवा जो टर्निंग पॉईंट आला ना, तो तिच्या अनुरूप स्वामींच्या कृपेने मला इथंपर्यंत येण्याचा आला. आणि स्वामी भक्त आहेस. हो. आणि मी माझं गावाकडं भीमाशंकर वाडा म्हणून माझं गाव आहे, राजगुरुनगर पासून 30 किलोमीटर. 16 वर्ष झालं मी माझं टेलरिंग काम करते. आजही शनिवारी मी तिथं जाते. सॉलिड हार्डवर्किंग ग. हो, इथं जरी होते तरी मॅडमला सांगून कन्व्हिन्स करून, मॅडम माझं गावाला दुकान आहे, मी एकटी आहे, मी सिंगल मदर आहे, मम्मी पप्पांचा खूप सारा पाठिंबा आहे. या दृष्टिकोनातून मला मॅडमनी कधीही अडवलं नाही, जा प्रियंका असं म्हणून त्या मला खूप सपोर्टिव्ह. एव्हरी सॅटर्डे जाऊन तू काय करायचीस काम? तुझी टेलरिंग. हो, टेलरिंग, गारमेंट वगैरे मी विकते तिकडे गावाकडं. मग हे त्याच्यातून शनिवार रविवार ते काम करायचं. आजही करते मी, आजही करते. आता फक्त संडेला नाही पॉसिबल होत की जॉबला गेलं की सॅटर्डे संडे अशा 2 दिवस सुट्ट्या नाही आहेत. तर काही माझे प्रॉब्लेम होते. मग मॅमला ज्यावेळेस मी जॉबला जायची मग त्यावेळेस मी त्यांना सांगायची की सॅटर्डेला मॅम माझं दुकान आहे, हवं तर माझे 2 दिवस कटिंग करा पण मला सॅटर्डेचा दिवस सुट्टी द्या. जिथे जॉब करत? हो, जिथं जॉब करत होते मी. हिंजवडीला पण केला,
सॅमेंजस मध्ये. किती महत्वाचं आहे जॉब करणं किंवा अनुभव घेणं? खूप महत्वाचा. ज्या वेळेस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी भविष्यामध्ये पुढे आणायचं असतात ना, तर छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव घेणं खूप गरजेचं असतं. कारण काही मुली लगेच कोर्स केला की सुरू करतात. होतच आमचं सांगणं असतं की ठीक आहे तुम्हाला इथे प्रॅक्टिस छान मिळाली, पण एक सलॉन चालवताना फोन कॉल्स कसे अटेंड करायचे, प्रोडक्ट्स किती घ्यायचे विकत, स्टॉक कसा तुमचा आहे, क्लायंटशी कसं बोलायचं, एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. कारण सगळं आता पल्लवीचा इंटरव्ह्यू तुझ्या जस्ट आधी झाला. सो पल्लवी MBA ची स्टुडंट आहे, TCS मध्ये जॉब केलाय. सो तिचं एक लाईफचं एक्सपोजर वेगळं आहे. बरोबर. आणि तू पाहिलंस तर तू थोडीशी एक विलेज बॅकग्राऊंडनी आली आहेस, पुण्यात नवीन आहेस आणि पुण्यामध्ये नाव करणं इज नॉट दॅट इझी. मॅम 3 महिने मी ज्यावेळेस स्टार्टिंगला इथं येत होते की घरून मला असं परमिशन नव्हतं की तू पुण्यात जाऊन राहावं. तर 3 महिने मॅम मी सकाळी 7च्या बसनी येऊन संध्याकाळी 9च्या बसला घरी झोपायला जात होते. इतकं स्ट्रगल लाईफ आयुष्य मी कम्प्लीट 3 महिने केलेले. मला माहितीये की माझा मुलगा माझ्याकडेच असायचा गावाला. मग तो दिवसभर एकटा असायचा? हो, आई बाबा शेजारीच राहतात, त्याच्यामुळं मग दिवसभर काय टेन्शन नाही. सकाळी स्वयंपाक करून डबा घेऊन मी इथे यायची आणि मग घरी गेले की स्वयंपाक करून जेवण करून मग झोपायचं. सो ज्या मुली इथे पुण्यात राहूनही कंप्लेंट करतात की नाही तुमचा क्लास शिवाजीनगरमध्ये लांब आहे, त्यांच्यासाठी हा मेसेज तुझा खूप महत्त्वाचा आहे. मी राजगुरुनगर पासून तर 30 किलोमीटर लांब राहते. तिथून मी बस पकडून ST स्टँडला राजगुरुनगरला यायची, तिथून शिवाजीनगरवरून बालगंधर्व, तिथून आपण म्हणतो ना पैशाची कुठेतरी चणचण असते, तर बालगंधर्व पासून FC रोडला म्हणजे सॉरी काय म्हणतात FC रोडला तुकाराम पादुका चौकामध्ये येण्यासाठी रोजचे 20 रुपये वाचायलासाठी मी आणि दिव्या आम्ही चालत इथपर्यंत यायचं रोज. आणि किती तासांची जर्नी आहे तुमची रोजची? 2-2.5? तिला 2 तास लागायचे, मला 3 तास लागायचे, कारण तिथूनही मी 1 तास लांब अंतरावरती राहायचे. ग्रेट. आणि परत येऊन इथे एवढे फिजिकल प्रॅक्टिकल करून मग आम्ही परत ज्याच्या त्याच्या घरी जायचं. व्हेरी नाईस. आणि आता मला इथला अनुभव सांग की तुझ्या मैत्रिणी तर छान आहेत, आता तुम्ही भेटला, तुमचाही व्हिडिओ मी एकत्र मैत्रिणींचा केला. शिकवण्याची पद्धत, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स किंवा क्लासमध्ये तुम्हाला एक मोकळीक दिली आहे की भरपूर प्रॅक्टिस करा गं, बॉदरेशन नसतं. आणि तू मला आता काहीतरी म्हणलीस तू आधी गव्हर्नमेंटचा कोर्स केला, जरा हे सगळा अनुभव सांग ना. ज्या वेळेस मी गव्हर्नमेंटचा कोर्स 2 वेळा केला. किती पैसे भरले? गावाकडं आल्याच्या नंतर कधी फ्री मध्ये असायचा, कधी 1-2 हजार रुपयाचा असायचा. पण फेशियलचा टर्न आला ना की मी 2 वेळा क्लास बंक केला, म्हणजे जायचंच नाही. मॅडमचे कॉल यायचे, फेशियल आले, प्रियंका तू काय येत नाही. म्हणजे मला त्या क्लायंटला किंवा मला शिकताना त्या मुलीला हात लावायचे. हा हुबिया म्हटलं ना तरी चालेल की तिला टच करायचं म्हटलं ना की मला असं त्याचं किती पिंपल आहेत, मग तिच्या चेहऱ्याला कसं हात लावायचं, काय करायचं. पण आजही माझी प्रॅक्टिकल करून घ्या, आत्ताही केली ना तरी चालते. पण 1 नंबर की मॅडमनी माझं स्टेप बाय स्टेप तू एवढं फास्ट सांगितलं, आय कॅन अंडरस्टँड युअर एक्साइटमेंट, पण लोकांना ऐकणाऱ्यांना कळणार नाही. सो तो क्लास 1,000-2,000 किंवा फ्रीवाला होता. मला तुझ्याकडनं हा मेसेज हवा आहे की अशा गव्हर्नमेंट कोर्स, अशा साध्या 1-2 हजाराच्या कोर्स मध्ये प्रोफेशनली शिकता येतं का? नाही मॅम, अजिबात नाही. कारण इथे काय इम्प्रेशनची फी कमी नाहीये, काहीतरी 5-10 हजाराचा कोर्स नाहीये. पण तू जो कोर्सची फी भरतेस त्याच्यानंतर त्याच्यात तुला किट मिळतो, डमी, स्टँड, सगळी लॉन्ड्री पेटी आणि वापरायला एवढे प्रोडक्ट्स मिळतात. म्हणजे आम्ही हिशोब काढला तर 20,000 पर स्टुडंट आम्हाला खर्च येतोच. तुला काय वाटतं ही फी वर्थ आहे का? खरंच तुझे पैसे वसूल झाले का शिकून? का असं वाटतं नाही मॅडम ठीक आहे, कसं वाटतं? नाही, ज्या वेळेस मी माझ्या मैत्रिणी थ्रू इथं आले, इथून मी आता माझी जर्नी स्टार्ट केली, इथूनच माझं स्टार्टअप चालू झालं. आणि इथं राहून किंवा नाही का आपण म्हणतो इथून आता मी 2 सलूनची ओनर आहे. आता एक नेल स्टुडिओची आहे आणि आता एक सलून माझं स्वतःचं रॉयल्टी म्हणून चालू केलेलं आहे. नेल स्टुडिओ कुठे आहे? नेल स्टुडिओ माणिक चौकातच आहे, तिथंच थोडंसं जवळच्या अंतरावरती आहे. आणि जर मला त्यावेळेस मैत्रीण अशी जर नसती मिळाली की कुठंतरी चांगला मार्ग दाखवणार आहे, तर आज मी परत वाड्याकडच्या गावाकडे असते. असं की जेणेकरून जो फेशियलचं डोक्यामध्ये होतं किंवा मला तो फुबिया होता की तो किस्सा झाला, पण तो खूपच महत्वाचा. हो, आणि तो किस्सा असा होता की तो फेसशी रिलेटेड असल्याच्या नंतर बॉडी पर्यंत पण येतो. मग त्यानंतर मॅडमनी खूप सारं समजून सांगितलं मला, दीपाली मॅम असतील, सारिका मॅम असतील, की असं नसतं प्रियंका, तसं नसतं, हे नाही ते नाही. ज्यावेळेस मी
फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी फेशियल करायला घेतलेलं ना, डिरेक्टली माझे हात असे थरथर थरथर करत होते, म्हणजे व्हायब्रेशन वरती जात होतं माझे हात. आणि आजही मी स्टेज लेवलला जरी फेशियल केलं तरी खूप सुंदर सुदिंग ऍक्शन मध्ये सगळं आवडतं का? खूप सुंदर, खूप. आणि मी जिथं जॉबला होते 6 महिने एका ठिकाणी गेले, तिथं मी फक्त फेशियल साठी आणि बॉडी मसाज साठी फेमस होते. आजही खूप सारे आजही मला डीएम येतात, मॅम तुम्ही कुठं आहात, होम सर्व्हिस घेता का? मी म्हणत असते आता मी स्वतःच चालू केले, तिथे या, तुम्हाला हवी ती सर्व्हिस देऊ. सो ओव्हरऑल तुला असं वाटतं का की एक चांगलं एज्युकेशन किंवा शिक्षण खूप महत्वाचं असतं. जे आपण म्हणतो ना, इथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं असं असण्यापेक्षा कुठंतरी एकच ठिकाणी स्टार्ट टू एंड पर्यंत जर शिकलं ना, तर खूप साऱ्या गोष्टी कळतात, समजतात, आपल्याला काय करायचंय काय नाही करायचं. आणि तुझे ओव्हरऑल अनुभव सांग की तुम्हाला मॉडेल्स वेळेत मिळायचे का, तुम्ही हेअरकट प्रॅक्टिसला गेला होता ते सांग. इथे सुद्धा तुम्हाला प्रॉडक्ट सुद्धा जे आपण रिचफिल्डचे, बायोट्रिक्स किंवा ब्लॉसम कोचर, अरोमा मॅजिक यांचे सेमिनार्स असतात, तुम्हाला एक्स्ट्राच इन्फॉर्मेशन मिळते. तर आता कुठे असं अडतं का की आता मी हिच्या स्किनला काय वापरू कळतच नाही, असं काही अजिबात नाही. इथं सगळ्या साऱ्या प्रॅक्टिकल पण झालेल्या, सेमिनार पण झाले होते, हेअर कट वगैरे खूप सारे, डमीवरती पण झाले, रिअल हेअरवरती तर माझे तर प्रॅक्टिस खूप साऱ्या झाल्या. आणि आजही मी बाहेर म्हणजे हेअर कट वगैरे खूप सुंदर केमिकल मध्ये झालं, ह्याच्यामध्ये खूप सारा हात छान. व्हेरी गुड. आणि केवढी कॉन्फिडंट झालीस तू. हो मॅम, ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम गीतासारखं तुझं ट्रान्सफॉर्मेशन एकदम जीन्स मध्ये, आणि मला खूप छान. ज्यावेळेस मी फर्स्ट डे ला आले होते ना, त्यावेळेस दुपट्ट्यावाली मुलगी होते ना, आज मी कॉन्फिडन्सली इथं आले ना, तर आज मी अशी जीन्स वरती. आणि मला खूप छान काय तुझं वाटतं, तू सिंगल मदर आहेस, 9वीत मुलगा. आणि मी तुला आता विचारलं, तुला लग्न झालं आणि बाहेर ना, म्हणजे अशी तू लहानपण वाटतेस तेव्हा अशी खूप थोडीशी खचलेली आणि हे झालेली होती, जरा अशी श्रिंक झालेली होती. नक्कीच. सो खूप छान ग, म्हणजे मला फार कौतुक वाटतं. आणि अशी म्हणजे कलर ताट होते आमची की वा, आमची स्टुडंट एवढी छान. किंवा एखादी आजही आमचे पप्पा म्हणतात, ज्यावेळेस तू जर पुण्याला गेली नसती तर तुझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला नसता. पण ज्यावेळेस घरातूनही मला परमिशन नव्हतं की तू पुण्याला जाऊन राहावंस, पण ज्यावेळेस पप्पांनी माझं स्ट्रगल बघितलं 3 महिने, की ही सकाळी जाते, संध्याकाळी येते, झोपण्यासाठी घरी येते, स्वयंपाक करून बाकीच्या गोष्टी करून परत तिला सकाळचं जायचं असतं. मग ते पप्पांनी 3 महिन्याचा जो स्ट्रगल बघून मला जे परमिशन दिलं ना, त्यामुळं आज त्यावेळेस मी पुणे पाहिलं. ऍक्च्युअली मी त्यावेळेस पुणे पाहिलं, नाही तर मला राजगुरुनगरचं स्टँड काय असतं हेही मला अजिबात माहित नव्हतं. बापरे, कमाल. आणि आजही मी मुंबईमध्ये फॅमिली सपोर्ट किती महत्वाचा, खूप महत्वाचा असतो, खूप महत्वाचा. आपण असं खूप बायका असं म्हणतात मी सगळं एकटीने केलं, असं कधी नसतं. असं नसतं, कधीच नसतं. ज्यावेळेस नवऱ्याची फॅमिली किंवा तुझी माहेरची, ह्या 2 फॅमिली सपोर्टिव्ह असतात, किंवा कोणीतरी छान मिळून जातं आयुष्यात की सांभाळणाऱ्या, मावशी, मुलांना सांभाळणाऱ्या वगैरे. तुझ्या लाईफ मध्ये तुझी सपोर्ट सिस्टीम कोण? माझी सपोर्ट सिस्टीम तर माझे मम्मी पप्पा, म्हणजे जे करून की माझ्या मुलाला सांभाळण्याचं काम त्यांनी केलं, म्हणून आज मी इथं आहे. आणि तुझ्यासारख्या अनेक मुली आहेत, खूप साऱ्या. आणि हा व्हिडिओ बघून खूप मुली इन्स्पायर होणार आहेत. वेळ काय म्हणतो आपण, पदोपदी मिळत असतात. मी तर सगळ्यांना असं सांगते, मी जिथं कुठं आहे ना, त्यावेळेस तुम्ही आता जिथं आहात तिथं मी तिथं होते, आता तिथं नाहीये. आता मी खूप सारे पुढे आलेले, आणि ते पण मी फॅमिली सपोर्ट शिवाय काहीही करू शकत नाही, काहीच नाही करू शकत. आणि एक तुझ्या बोलण्यातनं लक्षात, तुझं बाकी एज्युकेशन काय झालंय? माझं TY BCom झालेलं आहे. कुठे? गावाकडे. तुझ्या बोलण्यातनं एक लक्षात येते की एज्युकेशननी केवढा पॉलिश्ड इफेक्ट माणसामध्ये. आणि ज्यावेळेस माझं लग्न झालेलं त्यावेळेस मी 12वी पास होते. त्याच्यानंतर माझा मुलगा 3 वर्षाचा झाल्यानंतर माझ्या आयुष्यामधली एक मैत्रीण होती, माझी जी चाइल्डहुड फ्रेंड होती, तिच्यामुळे मी कॉलेज जॉईन केलं. आणि मग मला कुठंतरी मार्केटिंग कळालं. ते मार्केटिंग कळता मग मी शॉप चालू केलं. मग ती 16 वर्षाची जर्नी अजूनही चालू आहे. त्याच्यातच मला दिव्या नावाची मैत्रीण भेटली, तिने मला इथंपर्यंत आणलं, पुणे बघायला मिळालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज जे काय आहे ते कुठंतरी आयुष्यात एखादं टर्निंग पॉईंट यावं की आयुष्य बदलून जातं, तसंही कुठंतरी आज खूप सारं असं. खूप छान. आणि पप्पा माझे गावाकडे सरपंच आहेत. माझी मेंटॅलिटी अशी होती त्यावेळेस की पप्पांच्या नावावरती आम्हाला ओळखतात. मी असं ध्येय घेऊन बाहेर पडलेली आहे की माझ्या नावाने माझ्या पप्पांना ओळख पाहिजे. हे प्रियंकाचे पप्पा आहेत, ही मेंटॅलिटी ठेवून आज मी कुठंतरी आहे ते त्यांच्या विश्वासावरती. आजही ते म्हणतात की विश्वासाने मी जरी बाहेर राहिले तरी म्हणतात की माझी मुलगी आहे ना, मग ती माझीच आहे. म्हणजे एवढा मोठा सपोर्ट सिस्टीम असलं ना की ती जे करणार आहे ना ते कोण करत नाही. आणि ती तिच्या हिमतीवरती म्हणा किंवा
रोजचं जे काय 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 चाललेलं असतं ना त्याच्यातून ते खूप सारे सपोर्ट करतात. व्हेरी नाईस. हॅट्स ऑफ आई बाबांना तुझ्या. मलाही माझ्या आई वडिलांनी प्रचंड सपोर्ट केला करिअरमध्ये. सो आय कॅन अंडरस्टँड की मुलांना सांभाळणं आणि आपण मग कॉन्फिडेंटली बाहेर पडणं यात. सो ऐकणाऱ्या प्रत्येक मुलीला हा मेसेज आहे की सपोर्ट सिस्टीम वरती काहीतरी काम करा आणि मग बाहेर पडा. आणि पप्पांना मनवण्याचं काम माझ्या बहिणीने केलं. सगळ्यात महत्वाचं की जे मी आजही मी काही गोष्टी बोलू शकत नाही ते माझी सिस्टर माझ्यातर्फे बोलून जाते की खूप 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 म्हणजे पप्पांना सांग माझं सगळं काय आहे ना मला जे पप्पांपर्यंत पोहोचवायचं ना त्याचा एकमेव दुवा म्हणजे माझी बहीण. सगळ्यात मोठी. तुझं जर्नल पण छान आहे, त्याचाही मला एक तू व्हिडिओ पाठव, मी नक्की तो शेअर करीन. मी आता तुझे सगळे पाहिलं तर खूप छान अक्षर आणि फार व्यवस्थित केलेस. सो प्रियांका अशीच उत्तरोत्तर प्रगती कर. आणि तू म्हणलीस तू क्लासेसही घ्यायला लागलीस. क्लासेस घ्यायला लागले. छान शिकव, ऑनेस्टली शिकव. जसं तू इथे व्यवस्थित शिकलीस, भरपूर प्रॅक्टिस मिळाली, तर तुझ्या पुढच्या ज्या मुली तू घडवतीयस व्यवस्थित सबस्टॅन्शियल फी घे, प्रॉडक्ट चांगले दे आणि भरपूर प्रॅक्टिस दे. नाव खराब त्यांनीच होतं. बरोबर आहे की जर तू एखाद्या मुलीकडनं पैसे घेतलेत आणि तिला नाही प्रॅक्टिस मिळाली किंवा नाही चिडचिड करत बाहेर पडते आणि त्याचे ना तुम्हाला रिपरकशन्स पण वाईट असतात. लोक तुम्हाला चांगलं नाही म्हणतात. आज तू किती कौतुकाने हे सगळं सांगतेस तर ते तसं तुझ्याबद्दलही मला ऐकायचंय. आणि लवकरच मी तुझ्या पार्लरला व्हिजिट करेन. नक्की मॅम. थँक्यू सो मच. कालच ओपनिंग झालंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि तुम्ही आमच्या पार्लर पर्यंत यावं ही माझी खूप साऱ्या दिवसाची इच्छा आहे. 100% येणार. काल छान दिवस होता. महावीर जयंती. हो मस्त मस्त. विश यू ऑल द बेस्ट आणि खूप अशीच मोठी हो. थँक्यू सो मच.